नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सर्वेश गुंजाला म्हणत असतो, खरं तर आज मायाने तुझी माफी मागायला हवी होती, परंतु तिने तसं केलं नाही. त्यावर मृण्मयी म्हणते, बाबा जाऊ द्या ना, जे शक्यच नाही त्याबद्दल कशाला बोलायचं. तर लगेच मृण्मयी गुंजाला म्हणते, हे बघ गुंजा, मला माहीत आहे तुला गोड पदार्थ खूप आवडतात आणि त्यात आता दिवाळी पण आहे, त्यामुळे मी तुझ्यासाठी मस्त दिवाळीचे पदार्थ बनवणार आहे. त्यावर गुंजा म्हणते, म्हणजे काय असते हे दिवाळीचे पदार्थ. तर मधू म्हणते, अगं गुंजा, आपण दिवाळीला जे गोडधोड बनवतो ना पदार्थ, तेच फराळ. त्यावर गुंजा म्हणते, आमच्याकडे त्याला फराळ नाही, सपान म्हणतात. त्यावर मधू म्हणते, सपान म्हणजे काय. तर गुंजा सांगू लागते की आमच्या डोंगरवाडीत गव्हाच्या चपातीलाच दिवाळी म्हणतात. पाट घासून आंघोळ करणे म्हणजे दिवाळी, मातीचे दिवे लावणे म्हणजे दिवाळी. कारण हे सर्व पदार्थ काचेच्या कपाटात दुकानात बघितलेले असतात, ते आम्ही कधीच आणू शकत नाही, त्यामुळे ते आमच्यासाठी सपानच असतं. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, गुंजा, आता तुझी दिवाळी बघ मी कशी मस्त साजरी करणार आहे. मला माहीत आहे तुला गोड पापडी खूपच आवडते, त्यामुळे मी तुझ्यासाठी गोड पापडी बनवणार आहे. तर मधू म्हणते, अगं मृण्मयी, तुला ते जमेल का. तर मृण्मयी म्हणते, हो, माझ्या बहिणीसाठी एवढं तर मी करणारच. लगेच मृण्मयी गुंजाला मिठी मारते. त्यावर मृण्मयी म्हणते, मला जमणार नाही गुंजा, पण मी तुला कॉल करेन, मग तू मला रेसिपी सांग बरं का. त्यावर गुंजा म्हणते, ठीक आहे. तर इकडे घरी माया ड्रिंक करत असते. तिला कबीर सकाळी किती बोलला हे सर्व तिला खूप आठवत असते, त्यामुळे ती आणखीनच रागाच्या भरात ड्रिंक घेत असते. तेवढ्यात सर्वेश व मृण्मयी तिथे येतात. तर लगेच सर्वेश म्हणतो, माया तू काय करतेस, तुला काही पटतंय का. त्यावर लगेच माया म्हणते, या या या, खरं तर मी तुमचीच वाट बघत होते, तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावर सर्वेश म्हणतो, परंतु तुझ्या या अवस्थेत आम्हाला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तर लगेच मृण्मयी म्हणते, बाबा प्लीज शांत व्हा ना, जाऊ द्या ना. मम्मा काय चाललंय तुझं, तुला काही पटतं का, तू अशी ड्रिंक करतेस. त्यावर माया म्हणते, तुम्हाला असं आज बघितलंय का, वाट बघत होते मी तुमची. मी तिथे असताना कबीर मला एवढं बोलत होता, किती बोलला तो मला, तरी तुम्ही दोघं मध्ये काहीही बोलला नाही, सर्व ऐकत होता. माझा अपमान एवढा सहन करण्याची ताकद आहे तुमच्यात. तर लगेच सर्वेश म्हणतो, कबीर जे बोलत होता ते अगदी योग्य होतं, त्यामुळे आम्ही मध्ये काही बोललो नाही, सगळी चूक तुझीच होती माया. कबीर जे बोललाय ते अगदी बरोबर बोललाय. त्यावर लगेच मृण्मयी म्हणते, मम्मा तू त्या गरीब बिचाऱ्या गुंजामागे का लागलीस, आम्हाला काही कळतच नाही. त्यावर माया खूपच भडकते आणि जोरात ओरडते, ती गरीब नाहीये, ती बिचारी नाहीये, थोड्या दिवसात सगळं संपून टाकणार आहे ती. त्यावर सर्वेश म्हणतो, शी काय बाईये. तर माया म्हणते, काय बोललास, शी काय बाईये, ती बाई होण्याआधी मी एक आई आहे, म्हणूनच मला माझ्या मुलीमध्ये माझा जीव गुंततोय. ती गुंजा इथे असेपर्यंत मृण्मयी तुझा संसार कधीही सुखाचा होणार नाही, हे तू लक्षात ठेव, असे ती मृण्मयीला सांगत असते. त्यावर मृण्मयी म्हणते, बाद झालं मम्मा, सारखं तसं नको बोलू, तुझे हेच विचार माझ्या मनात घर करतायत, त्यामुळे मी कबीरवरती अबोला धरला आणि बघितलंस ना कसं झालं. परंतु नाही, आता तुझ्या या अविचारांना मी बळी पडणार नाही, बाद झाले. त्यावर माया म्हणते, नाही मृण्मयी, प्लीज भानावर ये, असं नको करू. त्यावर सर्वेश म्हणतो, आत्ता तुला खरं भानावर येण्याची गरज आहे माया. तर माया म्हणते, पुढे आपली मुलगी जेव्हा घर सोडून येईल ना, तेव्हा कसं चित्र असेल हे तुला दिसत असेल ना समोर, मग कळेल. त्यावर लगेच सर्वेश म्हणतो, आता वर बसून तू जे प्यायलीस ना, त्यापेक्षा वाईट भयानक काहीच असू शकत नाही, त्यामुळे तू गप्प बैस माया. तर तेवढ्यात एक नोकर तिथले ग्लासचे काच उचलत असतो आणि तो मायाकडे बघत असतो. तर त्याच्याकडे बघून माया तर खूपच भडकते आणि म्हणते, काय बघतोय, आमचं भांडण बघतोय का, मालकाच्या गप्पा ऐकतोय, इंटरेस्ट येतोय ना तुला मालकांच्या गप्पा ऐकण्यात, आजपासून तुला नोकरीवरून काढून टाकलं, जा इथून, निघून जा. त्यावर लगेच सर्वेश म्हणतो, माया काय बोलतेस तू, त्याच्यावर कशाला राग काढतेस. हेच सर्वेश त्या नोकराला तिथून आतमध्ये जायला सांगतो. तर माया म्हणते, अरे बापरे, म्हणजे आता मी
नोकरांवर सुद्धा रागवायचं नाही का? एवढं तू मला ताब्यात ठेवणार आहेस? तर मृण्मयी म्हणते, मम्मा प्लीज गप्प बैस. तर मृण्मयी मायाचा हात पकडते. तर माया लगेच तो हात हिसकावत म्हणते, मला तुझ्या आधाराची गरज नाहीये. खरं तर तुला आधाराची गरज आहे. नाहीतर ती गुंजा आणि कबीर तुझा संसार कधीही होऊ देणार नाही. मृण्मयी प्लीज तू माझं लक्षात ठेव, बोलणं ऐक. परंतु मृण्मयी तिचं काहीच ऐकत नाही आणि तिथून वरती निघून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृण्मयीने गुंजाला कॉल केलेला असतो आणि ती गुंजासाठी मस्त गोड पापडी बनवत असते. तर गुंजा विचारत असते, पीठ मळून झालं का? त्यावर मृण्मयी म्हणते, अगं पीठ मळून मी पोळ्या पण केल्या. तर गुंजा म्हणते, हो का? अरे बापरे, खूपच फास्ट आहात तुम्ही. पण पोळ्या मऊ सुरू झाल्याय ना? तर लगेच मृण्मयी म्हणते, हे मऊ सुरू म्हणजे काय? त्यावर गुंजा म्हणते, अहो मऊ सुरू म्हणजे अशा मस्त. तर लगेच मृण्मयी म्हणते, हे बघ आता मी तेलामध्ये पोळी टाकते बरं का, तू फोन चालूच ठेव. तेवढ्यात मृण्मयीचा जोरात ओरडण्याचा आवाज येतो. तर गुंजाही खूप घाबरून जाते. काय झाले मृण्मयी ताई? असे विचारत असते. तर इकडे मृण्मयी जोरजोरात ओरडत असते, मम्मा मम्मा प्लीज लवकर ये ना. तर माया पटकनच खाली पळत येते. तर बघते तर मृण्मयीचा हात खूप भाजलेला असतो. तर माया म्हणते, काय झालं मृण्मयी? केवढ्याने ओरडलेस आणि हा काय पसारा करून ठेवलाय? काय करतेस तू? तर मृण्मयी म्हणते, अगं मम्मा मी गुंजासाठी गोड पापडी बनवत होते ना. तर हे ऐकून माया खूपच भडकते. माया म्हणते, काय? त्या गुंजासाठी तू पापडी बनवते? इथे मी तुझ्यासाठी 10 नोकर ठेवलेत आणि तू त्या गुंजासाठी कामं करते आणि असे हाताने दुखापत करतेस का? इकडून फोनवरती गुंजाही खूप घाबरलेली असते. गुंजा म्हणत असते, हॅलो मृण्मयी ताई, तुम्ही ठीक आहात ना? तर मृण्मयी म्हणत असते, हो गुंजा मी ठीक आहे, काही नाही. तेवढ्यात माया लगेच मृण्मयीकडून फोन घेते आणि म्हणते की तो कबीर कुठे? पटकन त्याच्याकडे फोन दे. मग गुंजा कबीरकडे फोन देते. तर कबीर म्हणतो, काय झाले? त्यावर माया म्हणते, कबीर सरपोतदार, तुला शेवटचं सांगते, माझी मृण्मयी तुमचे जिभेचे चोचले पुरवायला बसली नाहीये इथे. जर असं काही तिच्या हाताला पुन्हा झालं ना तर खूप महागात पडेल बरं का. त्यावर कबीर म्हणतो, एवढे सगळे बोलण्यापेक्षा स्पष्ट सांगा ना नेमकं झालंय काय? त्यावर माया म्हणते, इथे अजून लग्न पण झालं नाही आणि माझ्या मृण्मयीला तर तुम्ही कामाला लावलंय. त्या गुंजाने मृण्मयीला गोड पापडी बनवायला सांगितली आणि इथे तिचा कितीही हात भाजलाय ते तुला काय माहिती? त्या गुंजामुळे माझ्या मुलीच्या जीवावर बेतलंय. तर लगेच कबीर म्हणतो, मृण्मयी ठीक आहे ना? खूप भाजलंय का तिला? तर माया म्हणते, आमच्या मुलीची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहे. इथे येण्याची गरज नाही. आणि तिला सांग, तुला जर एवढीच पापडी खाण्याची इच्छा झाली असेल ना तर तुझ्या घरी खा, नाहीतर तिकडं डोंगरवाडीला जाऊन खा. तर लगेच कबीर म्हणतो, आधी सत्य पडताळून बघत जा आणि मग फोन करत जा. लगेच कबीर फोन ठेवतो. तर मृण्मयी फोन घेते आणि म्हणते, हॅलो कबीर, गुंजाची काहीच चूक नाहीये, प्लीज तू ऐकून घे. तर माया म्हणते, फोन ठेवलाय आता त्याने, बाद झाले तुझे बोलणे. तर लगेच माया म्हणते, खरं तर माझंच चुकलं, मीच जरा जास्त प्रेम करते मृण्मयी तुझ्यावर. तर मृण्मयी म्हणते, बाद झाले मम्मा, खूप चुकीचं वागलेस आज तू. त्यावर माया म्हणते, जेव्हा तुझा संसार तुटेल ना तेव्हा कळेल तुला मी काय बोलत होते ते. तर इकडे कबीर गुंजावरती खूपच भडकतो आणि म्हणतो, काय करू मी तुझं? त्या दिवशी डोंगरवाडीला मी पळून जायला हवं होतं. हा डोंगरवाडीचा चांगुलपणाच माझ्या जीवावरती नडलाय. तर लगेच गुंजा म्हणते, काय केलंय साहेबा मी? त्यावर कबीर म्हणतो, का सारखी सारखी माझ्या आणि मृण्मयीच्या नात्यात येते तू? तिने प्रेमापोटी तुला विचारलं होतं, तुला गोड पापडी आवडते ना? मग नाही म्हणायचं किंवा मला नाही खायचंय असं काहीतरी सांगायचं. तुझ्या मूर्खपणामुळे आज तिचा हात भाजलाय. उगाचच हक्क गाजवते दुसऱ्यांवरती आणि दुसऱ्यांचं आयुष्य खराब करते गुंजा तू. तर गुंजा म्हणते, अहो साहेबा मी फक्त त्यांना. तर लगेच कबीर म्हणतो, प्रत्येक गोष्टी तू नुकसान करतच असते. तू एखादी गोष्ट करायला घेतली आणि तिथे संकट येणार नाही असं कधी होतच नाही. तर तेवढ्यात मधू तिथे येते आणि मधू सर्व ऐकत असते. कबीर गुंजावरती खूप ओरडत असतो. तर मधू म्हणते, काय झाले कबीर, एवढा का बोलतोयस तिला? मी कवापासनं बघते तू तिच्याबरोबर विचित्र वागतोय, सारखं ओरडतोय तिला. असा काय गुन्हा केलाय तिने? तर लगेच कबीर गुंजाकडे बघत मनाशीच बोलतो, गुन्हा कुणाचा आहे ते मला कळत नाही,
पण मला फक्त सगळं सुरळीत हवंय. माझ्या आयुष्यात जे वादळ उठलं ते शांत व्हायला हवंय. तेवढ्यात लगेच मधू म्हणते, अरे मी काय बोलतेस, तू काही उत्तर दे ना. त्यावर गुंजा म्हणते, जाऊ द्या ना आई, त्यांना माझ्यावरती ओरडण्याचा पूर्ण अधिकार आहे. तर हे बोलल्यानंतर मधू गुंजाकडे बघत असते. तर गुंजा म्हणते, अहो आई, मी काळजीपोटी म्हणते, काळजीपोटीच ओरडतात ना ते माझ्यावरती, मी सारख्या चुका करत असते ना. त्यावर मधू म्हणते, नाही, तू चूक करत नाही, आणि आता तू बाजारात जा बरं, दिवे पण आणायचेत आपल्याला. तर लगेच गुंजा म्हणते, अरे बापरे, दिवे? आमच्या डोंगरवाडीत तर घरीच दिवे बनवतात, आपण पण बनवायचे का? तर लगेच कबीर म्हणतो, बघितलंस आई, झालं हिचं सुरू, आता काय घरी दिवे बनवीत बसायचं का? त्यावर मधू म्हणते, गुंजा, घरी कुठे बनवतेस दिवे, परत सर्वजण बोलायला लागतील तुला. हे घे 1000 रुपये तुला, आणि तुला जे आवडेल ते खरेदी कर. तर गुंजा हातात ते 1000 रुपये घेऊन त्याकडे बघत बसते, कारण गुंजाला असे कधीच एवढे पैसे खर्च करण्याची सवय नसते. तर गुंजा लगेच रडतच मधूला म्हणते, मला असे पैसे कधीच बघायला मिळाले नाही. दिवाळीला फक्त सत्यादा माझ्यासाठी एखादा ड्रेस आणायचा, आणि एवढे पैसे तर मी कधी खर्च पण केले नाही. त्यावर लगेच मधू म्हणते, गुंजा, आता तुझ्याकडे पैसे आहे ना, मग जा बरं, तुला हवं ते घेऊन ये. खरं तर मी रेशीमलाच सर्व सामान आणायला पाठवणार होते, परंतु आज लक्ष्मीपूजन आहे आणि तुम्ही दोघे असे भांडत बसल्यानंतर कसं होणार? त्यामुळे जा तू पटकन, नाहीतर कबीर पुन्हा रागवेल आणि पुन्हा ओरडेल तुझ्यावरती. लगेच गुंजाला यादी व पिशवी देऊन मधू बाजारात पाठवते. तर मधू कबीरला म्हणते, कबीर बैस, मी तुझ्यासाठी चहा आणते. तर गुंजा कबीरकडे बघत असते. तर कबीरही म्हणतो, खूप साधी आणि गरीब मुलगी आहे ना ही गुंजा, तिला या घरातून बाहेर काढून देता येत नाहीये, आणि मला तर तिचं प्रेम बघवत नाहीये, कारण तिचं माझ्यावरती प्रेम आहे, परंतु माझं तिच्यावरती बिलकुल प्रेम नाहीये. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये दिवाळीसाठी कबीरच्या घरी आलेली असते. तर सर्वजण खूप मस्त ड्रेस घालून तयार झालेले असतात. तर कबीर आणि मृण्मयी दोघेही पायऱ्यावरती पणत्या लावत असतात. तर पणत्या लावून झाल्यानंतर सर्वजण फटाके वाजवायला सुरुवात करतात. तर गुंजा त्या दोघांकडे बघतच असते. तर फटाके वाजवत असतानाच मृण्मयीचा पदर पणतीला पेटत असतो. तर हे गुंजा बघते आणि पटकन ती मृण्मयीला बाजूला लोटते. तर तेवढ्यात मृण्मयी पडायला जाणार, तर कबीर तिला पकडतो, आणि कबीर गुंजावरती खूपच भडकतो आणि म्हणतो, जोपर्यंत ही गुंजा आपल्या घरात आहे तोपर्यंत कधीही चांगलं कार्य होऊ शकत नाही, आणि ही जो मधी आल्याशिवाय आपलं लग्नही होऊ शकत नाही असं मला वाटते, असे तो गुंजाला खूप ओरडत असतो. तर सर्वजण त्याच्याकडे बघत असतात. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ